नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक राहुल घोडे आणि तुमचं हार्दिक स्वागत छत्रपती क्लासेस या यूट्यूब चॅनलवर. ठीक आहे, तर आपलं चालू होतं सम विषम संख्यांवर आधारित प्रश्न समूह. ठीक आहे, त्याच्यामधला प्रकार चौथा आहे. लक्ष द्या लेकरांनो, प्रकार चौथा बघतोय आपण, पार्ट 4. ठीक आहे, पार्ट 4 मध्ये प्रकार चौथा आहे 1 ते n पर्यंतच्या नैसर्गिक क्रमवार संख्यांची बेरीज. ठीक आहे, सम आणि विषम चालू होतं, पण नैसर्गिक संख्येची सुद्धा बेरीज केल्या जाते ना लेकरांनो, तर म्हणून ते पण शिकणे गरजेचं आहे. त्यासाठी घेऊन आलेला नवीन तडाखा. ठीक आहे, तर आपल्याला नैसर्गिक संख्यांची क्रमवार संख्यांची बेरीज पण तुम्हाला विचारू शकते तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये, स्पर्धा परीक्षामध्ये. ठीक आहे, कुठल्याही लेवलचा आपण बघतोय, स्टार्टिंग सोप्यापासून तर कठीणापर्यंत बघतोय. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला प्रश्न घेतोय आपण. प्रश्न पहिला जो आहे ते आहे 1 ते 40 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती. बघा, नैसर्गिक संख्यांची सुरुवात हे 1 पासून होते, तर अनंतापर्यंत सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही 1 आहे. ठीक आहे, तर आता बघा, याच्यासाठी तुम्हाला काही बेरीज करून बघणार आहे का लेकरांनो तुम्ही? नाही ना, तसं होणार नाही. 1 ते 40 पर्यंत बेरीज करता करता थकून जाल तुम्ही. तर न थकण्यासाठी काही सूत्रांचा वापर करावा लागतं आणि ते सूत्र तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं लेकरांनो. बघा, 2 प्रकारचे सूत्र मी या ठिकाणी सांगेल. सूत्र एकच आहे, लक्षात ठेवण्याची टेक्निक वेगवेगळी आहे ना लेकरांनो. ठीक आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला इथे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे, सूत्र बघा, सूत्र क्रमांक 1 मी इथे लिहितो आहे. सूत्र असं म्हणते की पहिले तर बघा, संख्यांची बेरीज. ठीक आहे, सूत्र काय आहे? बेरीज आहे ना, तर बेरीज पाहिजे आहे आपल्याला. काय पाहिजे? बेरीज पाहिजे. तर बघा, पहिला सूत्र आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2. ठीक आहे, फरक 2 गुणीला काय करायचं आहे? एकूण संख्या. ठीक आहे, बघा आता याच्यामध्ये हा सूत्र आहे. ठीक आहे, और मध्ये जर लिहायचं झालं, नंतर सांगतोय मी दुसरा फॉर्म्युला, की तुम्ही या टाईपचं पण लक्षात ठेवू शकता, नाहीतर दुसऱ्या प्रकारे पण 2 प्रकार आहेत आपल्याकडे. ठीक आहे, तर बघा, बेरीज जर करायचं झालं, मला बेरीज पाहिजे ना, संख्यांची बेरीज 1 ते 40. पहिली संख्या कोणती दिसत आहेत लेकरांनो? तिकडे लक्ष द्या. 1 ते 40 म्हटलेलं आहे. पहिली कोणती आहे? 1 राहील. ठीक आहे, 1 अधिक हा सूत्र आहे, सूत्रधार आहे. ठीक आहे, याच्याशिवाय होणार नाही. शेवटची संख्या 40 आहे, भागीला 2. ठीक आहे, एकूण संख्या 1 ते 40 पर्यंत जर मोजला 1, 2 बोटावर, तर तुम्हाला 40 एकूण संख्या मिळतील. एकूण संख्या किती राहील? त्याला n पण म्हणू शकतो तुम्ही, n पण म्हणू शकता याला n. ठीक आहे, एकूण संख्या किती राहील? 40. समजते आहे? एकूण संख्या किती आहे? 1 ते 40 मध्ये 40 संख्या आहे. ठीक आहे, तर इथे लक्ष द्या तुम्ही. इथे जर बघितलं 1 अधिक 40 काय होणार? 41 अपॉन 2. ठीक आहे, 2 असणार 40. तर याला तुम्ही 2 चा भाग देऊ शकता. ठीक आहे, 2 चा जर भाग दिला तर 20 उरणार. ठीक आहे, त्याच्यानंतर काय येणार? 41 गुणीला 20 येणार. ठीक आहे, तर 41 गुणीला 20 जर तुम्हाला करायचं असेल तर इथे सुद्धा करू शकता. 20 1 20, हाताले 2, 20 × 80, 80 न 2 82. ठीक आहे, 820 उत्तर येते. ठीक आहे, तर हे आहे एक मेथड की ज्या पद्धतीने तुम्हाला सूत्राचा वापर करावा लागेल. इथे जर बघितलं 1 ते 40, असं तुम्हाला 1 ते n नंबर ऑफ, ज्याला म्हणतो आपण, तुम्हाला n पर्यंतच्या कोणत्याही विचारू शकते. जसं 1 ते 50, 1 ते 60, 1 ते 100 असं नैसर्गिक क्रमवार संख्येची तुम्हाला बेरीज विचारू शकते.
ठीक आहे. तर बेरीज करत असताना बेरीजचा फॉर्म्युला आहे, तो जो सूत्र आहे त्याला सूत्र म्हणतो आपण. इथे बघू शकता तुम्ही सूत्र आहे. ठीक आहे. तर सूत्रामध्ये काय, पहिली संख्या कुठून तर कुठे आहे, 1 आहे, तर 1 घेतला. शेवटची संख्या 40 आहे, 40 घेतला, भागीला 2 आणि एकूण संख्या 40 आहे. जर मोजले तुम्ही 1 ते 40 तर शेवटचीच असतात, ते घेऊन घ्यायचे 40. एकूण संख्या 40 आहे आणि याला जर तुम्ही सोडवलं तर 2चा भाग हा 40 मध्ये देऊन द्यायचा, 40 होऊन जाईल. ठीक आहे. सिंपल. याच्यात जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर मी दुसरी मेथड जे आहे, तुम्हाला सूत्र काय म्हणते बघा. सूत्र जर झालं बेरीज सरळ n+1, ठीक आहे, इंटू n/2. ठीक आहे. हा सुद्धा एक सूत्र आहे. या सूत्राला आपण वापर करू शकता. n=, म्हणजे एकूण संख्या, त्याला म्हणतो आपण एकूण संख्या. त्या एकूण संख्या म्हणजे n आहे. मी सांगितलं होतं तुम्हाला एकूण संख्या n आहे. तर n किती आहे, n किती आहे, 40 आहे. ठीक आहे. 40 एकूण संख्या आहे. तर ठेवा तुम्ही 40 अधिक 1 गुणिला 40 2. ठीक आहे. तर इथे येणार 41 गुणिला 40 भागीला 2. 2चा जर भाग दिला तर 20. 41 गुणिला 20. ठीक आहे. तर 41 गुणिला 20 820 येणार. ठीक आहे. हा आहे दुसरा फॉर्म्युला. म्हणजे फॉर्म्युला एकच आहे. ठीक आहे. लक्षात तुम्हाला ज्याच्यामध्ये लक्षात ठेवता येईल ते ठेवू शकता. बघा, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या असंही करू शकता. हे सोपी जाईल तुम्हाला. हा सुद्धा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. एकूण संख्या हा एक फॉर्म्युला आहे. दुसरा तोच त्याच पद्धतीने बनवला आहे, याला सुद्धा तुम्ही वापर करू शकता. ठीक आहे. बघा, लक्षात ठेवण्याची पद्धत तुमची आहे, तुम्ही ठेवू शकता. तर इथे बघा, बेरीज जे आहे, बेरीजच करतोय आपण. ठीक आहे. बेरीज तुम्हाला 820 भेटते, इथे सुद्धा 820 भेटते. तर बघा, 820 हा दुसरा पर्याय आहे. ठीक आहे. तर तुमचं योग्य पर्याय जे आहे 820 हे आहे. या पद्धतीचं सूत्र आहे, विसरायचं नाही आहे. आपण याच्यावरच दुसरं प्रॉब्लेम बघणार आहोत. तुम्हाला वाटत असेल तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. बघा मित्रांनो, आता बघणार आहोत प्रश्न क्रमांक दुसरा. प्रश्न क्रमांक दुसऱ्यामध्ये जर बघितलं, पहिल्यापेक्षा थोडा वेगळा आहे. वेगळा म्हणजे कोणता, 1 ते 80 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती. ठीक आहे. बघा, आता फॉर्म्युला तोच आहे, सूत्र जे आहे ते तोच आहे. ठीक आहे. तेच वापरायचं आहे. बेरीज करायची. बेरीज म्हटलं तर बेरीजचा सूत्र जे आहे ते पहिली संख्या. जर बघतो म्हटलं, पहिली संख्या कोणती आहे, 1. ठीक आहे, 1. शेवटची संख्या कोणती आहे, 80 भागीला 2. इथे गुणिला एकूण संख्या किती, एकूण संख्या जर बघितलं 1 ते 80 पर्यंत जर मोजल्या तर शेवटची संख्या एकूण संख्या असतात. एकूण संख्या 80 घेऊया. ठीक आहे. तर बघा, याच्यामध्ये जर तुम्ही सोडवलं तर 81 भागीला 2, 1 अधिक 80, 81 भागीला 2 गुणिला 80. ठीक आहे. 2चा भाग देतो, 2 1 2, 2 40 येणार. तर इथे जर बघितलं तर 81 गुणिला 40 पूर्ण. ठीक आहे. हा 40 घेतला आणि हा 81 घेतले. इथे जर बघितलं तर गुणाकार तुम्ही करू शकता. ठीक आहे. इथे दुसरा फॉर्म्युला सांगणार मी लगेच. दुसरा फॉर्म्युला सांगतो. बघा, दुसरा फॉर्म्युला आहे सूत्र बेरीज. ठीक आहे. इथे काय बघायचं आहे, बेरीज बघतो आपण. तर बेरीज बरोबर काय आहे ना, n प्लस किंवा n अधिक 1 गुणिला n भागीला 2. ठीक आहे. म्हणजे सारखं आहे, सूत्र सारखं आहे, फक्त तुम्ही लक्षात ठेवण्याची टेक्निक. एक हे आहे, हे सूत्र आहे एक. ठीक आहे. या सूत्राला तुम्हाला लक्षात राहत असेल तर लक्षात ठेवू शकता, किंवा दुसरं आहे. ठीक आहे. हे दुसरं सूत्र आहे. ठीक आहे. त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. n म्हणजे एकूण संख्या. सगळ्यात पहिले आपण n काढूया. n किती आहे, 80. बरोबर. जर फॉर्म्युला टाकलं तर 80 अधिक 1 गुणिला 80. ठीक आहे. भागीला 2. 80 अधिक 1 किती होणार, 81 गुणिला 80. ठीक आहे. भागीला 2.
2चा परत भाग दिला तर किती उरणार, इथे 40 उरणार. बघा 81 गुणिला 40 सारखंच आहे. ठीक आहे, याला लक्षात ठेवा किंवा हे सूत्र लक्षात ठेवा, या अक्षरात जे लिहून दिलेलं आहे ते तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे, तर आता बघा 81 गुणिला 40 जर करायचं झाल्यास इथे करूया आपण. ठीक आहे, 81 गुणिला 40 जर करतो म्हटलं तर 0 1 0 0 गुणिला 1 गुणिला 0 0. ठीक आहे, 8 गुणिला 0 0 1 0 घ्यायचा असतो. ठीक आहे, तर बघा 4 1 4 8 32. बघा यांची बेरीज करूया. 0 अधिक 0 0 0 अधिक 4 4. इथे काहीच नाही तर 2 आणि 3 3240. 3240 उत्तर येणार. इथे सुद्धा त्याच सूत्रानुसार 3240 येणार. ठीक आहे, बघा उत्तर जे आहे ते आपलं आलेलं आहे 3240. पर्याय दिसते का 3240? हो, चौथा पर्याय आपला बरोबर आहे. समजलं का मित्रांनो? एक साधं सूत्र आहे जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सूत्र असं आहे की बेरीज बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिला 2 गुणिला एकूण संख्या. तर किंवा हे जर तुमच्या याच्यासाठी सांगितलं की पहिली संख्या ओळखता येईल तुम्हाला, शेवटची संख्या ओळखता येईल आणि एकूण संख्या म्हणजे n तुम्हाला असं कळायला हवं. किंवा डायरेक्ट हा सोप्या याच्यामध्ये पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. हा जो फॉर्म्युला आहे हा सुद्धा एक फॉर्म्युलाच आहे. हा तुम्ही लक्षात ठेवू शकता. तुमच्याकडे 2 पर्याय आहेत, 2 पर्यायापैकी तुम्ही कोणताही पर्याय निवडू शकता. हे बघा ट्रिक्स आहे. ट्रिक्स म्हणजे हे सूत्र आहे सरळ आणि तुम्हाला त्या सूत्रात टाकून तुम्हाला सोडवायचं आहे. ठीक आहे, नंतरच बघूया. बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3. ठीक आहे, आता बघा आपण त्याच्या अगोदर सम विषम संख्यांची बेरीज बघत आहोत आणि हा भाग जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे स्पर्धा परीक्षा गणितासाठी. ठीक आहे, आणि हा विचारला जातो. ठीक आहे, जाण्याची जास्तीत जास्त दाट संख्या म्हणजे हे असतात, चान्सेस असतात. तर याच्यामध्ये तुम्हाला बघा काय मिळेल, 1 ते 50 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती. ठीक आहे, तर बघा याचं पण एक सूत्र आहे आणि जे पहिले नैसर्गिक संख्यामध्ये शिकलो थोडं त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने आहे. एकच सूत्र वापरू याच्यामध्ये. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले जर आपल्याला बघायचं झालं तर याचं जे सूत्र आहे, सूत्र बघून घेऊ. समसंख्यांची बेरीज. ठीक आहे, समसंख्यांची बेरीज बरोबर काय असते, सूत्र लक्ष द्या. पहिली संख्या बरोबर अधिक शेवटची संख्या भागिला 2 गुणिला एकूण संख्या. बघा हे सूत्र आहे. सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. आपण आता त्याच्यावर सराव घेणार आहोत. तर तुम्हाला 5-6 न्यूमरिक म्हणजे प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला सूत्र लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, आता हे सूत्र वापरण्याच्या अगोदर आपण ही एकूण संख्या काय आहे ते बघणार आहोत. ठीक आहे, नोट डाऊन करून घ्या. तुमच्या माहितीसाठी सांगतो, नोट डाऊन करा की 1 ते नोट देतो तुम्हाला. ठीक आहे, नोट आहे 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यामध्ये. 1 ते 10 नैसर्गिक संख्यामध्ये. ठीक आहे, 1 ते 10 नैसर्गिक संख्यांमध्ये 5 सम व विषम एकूण संख्या असतात. हे नोट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे लेकरांनो. बघा नोट लक्षात विसरायचं नाही. नोट काय म्हणते, 1 ते 10 नैसर्गिक संख्यांमध्ये 5 सम व विषम. आता जर तुम्ही बोटावर मोजलं 1 ते 10 पर्यंत तर तुम्हाला सम पण हे 5 संख्या मिळतील आणि विषम पण 5 संख्या मिळतील. ठीक आहे, विसरायचं नाहीये. सम आणि विषम संख्या म्हणजे 5चा एकूण संख्या राहील.
ठीक आहे, हे नोट आहे. जर आपण सूत्रामध्ये बघितलं तर सगळ्यात पहिले एकूण संख्या काढून घेऊ आपण. आपल्याला काढायचं आहे एकूण संख्या. ते एकूण संख्या ज्याला म्हणतो आपण, तर इथे बघू शकता. आता आपण सॉल्व्ह करूया. ठीक आहे, एकूण संख्या जर काढतो म्हटलं, एकूण संख्या, ठीक आहे, सगळ्यात पहिले तर एकूण संख्या काढावं लागेल. एकूण संख्या काढायचं कसं? ठीक आहे, हे 5 असतात. सम असो की विषम संख्येची बेरीज असो, 5 1 ते 10 पर्यंत 5 म्हणतोय. ठीक आहे, 1 ते 10 पर्यंत 5. तर 5 हे सम असो की विषम असो 5 असायलाच पाहिजे. ठीक आहे, 5 करायचं गुणिला. ठीक आहे, गुणिला काय करायचं की आता किती आहे, 1 ते 50. 1 ते 10 मध्ये 5 असतात, तर त्याचे जर 1 ते 50 पर्यंत पार्ट पाडले तर 5 पडतात. ठीक आहे, 5 कसे पडतात, 1 ते 10 5 असतात. 1 झालं. ठीक आहे, 1 झालं. त्याच्यानंतर 10 ते 20 2, 20 ते 30 3, 30 ते 40 4, 40 ते 50 5. तर 5 गुणिला 5 जर केलं तुम्ही तर 25 येणार एकूण संख्या. काय येणार, 25 येणार. तर आता 25 किंवा जर तुम्हाला कळत नसेल एकूण संख्या, गुणिल इक्वल टू ऑर मध्ये म्हणू. ठीक आहे, किंवा ऑर मध्ये एकूण संख्या इक्वल टू तुम्हाला n डिवाइड बाय 2 करू शकता. n म्हणजे किती आहे, एकूण संख्या 50 आहे, डिवाइड बाय 2. तर किती येणार, 25 येणार. ठीक आहे, 25 येणार. आता 25 तुम्ही लक्षात ठेवा एकूण संख्या. आपण सूत्र जर बघितलं, आता बघा समसंख्यांची बेरीज म्हटलेली आहे. समसंख्या, ठीक आहे, समसंख्या म्हणजे पहिली संख्या जी आहे 1 आहे पहिली संख्या. बरोबर, मी सांगितलं होतं पहिली संख्या आणि शेवटची संख्या असते. पण 1 हे समसंख्या आहे का, नाही. जे पहिली संख्या पाहिजे ना ते समच असली पाहिजे. तर 1 ही सम आहे, तर त्याच्या पुढची घ्यायची 2 घ्यायची. याच्यामध्ये टाकतोय मी सूत्रामध्ये. ठीक आहे, तर बघा सूत्रामध्ये टाकतो, पहिली संख्या किती आहे 2, 1 नाही, कारण की एक विषम संख्या आहे. ठीक आहे, शेवटची संख्या 50. 50 सम आहे का, हो आहे, तर 50 घ्यायची. 50 भागीला 2. ठीक आहे, गुणिला एकूण संख्या. एकूण संख्या किती काढली आपण, 25. हे 25 आहे, किंवा या पद्धतीने एकूण संख्या तुम्ही काढू शकता, 25 आहे. ठीक आहे, तर इथे 25 घेतो आहे. बरोबर, एकूण संख्या 25. 50 अधिक 2 52 होतात. ठीक आहे, 52 अधिक 2 गुणिला 25. ठीक आहे, 52च्या अर्धे केले तर 26 होतात. 26 गुणिला 25. बघा, 26 गुणिला 25, 26 गुणिला 25. ठीक आहे, असं साईडला करू शकता, तुम्हाला इथे जमलं नाही तर. 26 गुणिला 25, 6 पंचे 30, हातचे आले 3. ठीक आहे, 5 दुनी 10, 10 3 13. ठीक आहे, 0 साइन दुनी 12. ठीक आहे, साइन दुनी 12, 1 आला हातचा. ठीक आहे, बेतून 4, 4 आणि 1 5. ठीक आहे, 0 अधिक जर केलं तर 3 अधिक 2 5, आणि 5 आणि 1 6. 650 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे, 650 येतात. तर 1 ते 50 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज हे 650 येतात. आपलं जे उत्तर आहे ते 650, तिसरा पर्याय हे योग्य आहे. ठीक आहे, समजत आहे. सूत्र आहे समसंख्यांची बेरीज, हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे. विषम संख्यामध्ये सुद्धा हेच सूत्र लागणार आहे, त्याच्यामुळे आपण प्रॉब्लेम मध्ये बघूयाच. पण एक अजून नोट तुम्ही तुमच्या याच्यामध्ये लिहू शकता. नोट अशी आहे की 1 ते 10 नैसर्गिक संख्यांमध्ये 5 विषम पण असतात आणि समसंख्या पण असतात, हे विसरायचं नाही. म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल तर मोजू शकता. 1 ते 10 पर्यंत तुम्ही समसंख्या मोजा आणि विषम संख्या मोजा. 1 ते 10 मध्ये हे समसंख्या 5च असणार आणि विषम सुद्धा 5च संख्या असणार. ठीक आहे, म्हणून 5 करत असतो. आणि 5 हे जे पार्ट पाडले 1 ते 50 पर्यंत 5 पार्ट पडतात. 1 ते 10, 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, आणि म्हणून तिथे 5 घेतले जाते. इथून तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. किंवा हा कधी कधी कन्फ्यूज होऊ शकते, म्हणून हा मी सांगत नाही, रेफर नाही करत तुम्हाला, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, 5 पार्टचा 5 आहे आणि 5 समसंख्या असतात, म्हणून 5 गुणिला 5 केलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला पुढच्या गणितामध्ये समजेल. इथे एकूण संख्या जी आहे तुम्ही n वापरू शकता, n शेवटचा आहे म्हणून. ठीक आहे, कधी कधी 21 ते 50 म्हटलं असतं तर 3 पार्ट आले असते, तर त्यावेळेस तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. म्हणून हा सुद्धा एक पर्याय आहे तुमच्याकडे ऑर वाला. ठीक आहे, हा ऑरचा एक तुम्हाला एकूण संख्या काढता येईल 25.
तुम्हाला जसं योग्य वाटते तसं करा. आणि याच्यामध्ये पूर्णपणे आता इथे 2 जे आहे 2 का बरं ठेवलं तर 2 जे आहे पहिली संख्या म्हटलं असतं 1 का बरं ठेवली विषम संख्या आहे कारण की समसंख्यांची बेरीज पाहिजे. ठीक आहे, समसंख्यांची बेरीज पाहिजे म्हणून काय केलेलं आहे आपण इथे या पद्धतीचं केलेलं आहे. ठीक आहे, तर इथे बघा 2 घेतला आणि शेवटची संख्या 50 आहे तर 50 घेतली भागीला 2 करायचं सूत्रानुसार 2 करायचं गुणिला एकूण संख्या आपण काढलेली आहे 25 त्या 25 घ्यायचा याला तुम्ही सोडवायचं. सोडवल्याबरोबर तुम्हाला 650 उत्तर भेटणार. ठीक आहे, 26 गुणिला 25 हुशारकीपणा करायची नाही लेकरांनो, या टाईपचं सोडून बघायचं. ठीक आहे, गुणाकार नसेल जमत तर प्रॅक्टिस करा पण हे या पद्धतीने सोडून पाहायचं. हुशारक्या करण्यात तुमचं चुकण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे, तर आपण याला जर तुम्हाला कळलं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता. ठीक आहे, बघा लेकरांनो प्रश्न क्रमांक 14. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 मध्ये बघा 1 ते 100 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती. ठीक आहे, विषम संख्यांची बेरीज विचारलेली आहे, सूत्र तेच नाही. ठीक आहे, फक्त इथं विषम संख्यांची बेरीज पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2 गुणिला एकूण संख्या. आता ही एकूण संख्या काढायची किती, जसं मी सांगितलं होतं नोट करा तुम्ही 1 ते 10 नैसर्गिक संख्यांमध्ये समसंख्या सुद्धा 5 असतात आणि विषम संख्या सुद्धा ही 5 असतात. ठीक आहे, तर त्याच पद्धतीने 1 ते 10 पर्यंतच्या जर एकूण संख्या विचारलं तर 5 आहे सम आणि विषम पण किती आहे 5 आहे. तसंच 1 ते 100 पर्यंत सुद्धा एकूण संख्या काढणे गरजेचे आहे. जर सूत्रानुसार जर तुम्हाला कळलं सूत्रानुसार जर समजलं ते एकूण संख्या काढणं गरजेचं आहे. ठीक आहे, ते एकूण संख्या पहिले काढायची. एकूण संख्या एकूण संख्या कशा काढायच्या ते पण विषम. ठीक आहे, विषम असो किंवा सम असो सारख्याच निघतात. तुम्हाला सांगितलं होतं 5 असतात तर 5 करूनच टाकायचे. ठीक आहे, 5 गुणिला कारण की 1 ते 10 पर्यंत 5 असतात. 1 ते 10 10 ते 20 20 ते 30 30 ते 40 असे जर त्याचे पार्ट पाडले. ठीक आहे, पार्ट पाडले तर 10 पार्ट पडतात. ठीक आहे, 1 ते 10 1 आणि 10 ते 20 2 20 ते 30 3 30 ते 40 4 40 ते 50 5 तर असे किती 10 पार्ट पडतात 10 पार्ट पडतात. ठीक आहे, 10 पार्टचे आहे आणि 10 जर केलं तर 10 गुणिला 5 केलं तर 50 ही एकूण संख्या आहे. एकूण विषम संख्या जर आहे 1 ते 100 मध्ये हे काय एकूण संख्या म्हणजे 50 विषम संख्या आहेत 1 ते 100 याच्यात. ठीक आहे, तर किंवा तुम्ही ऑर मध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की ऑर मध्ये पण तुम्ही एक हे करू शकता की तुम्हाला जर पटत नसेल तर या टाईपचं पण करू शकता. ठीक आहे, एन म्हणजे जे शेवटची नंबर किती आहे नंबर आहे 100. ठीक आहे, डिवाइड बाय 2 100 भागीला 2 जर केले तर तुम्ही 50 सुद्धा एकूण संख्या तुम्हाला मिळतील. इथे 50 हे काढणं गरजेचं आहे. सोपं आहे पण काढणं गरजेचं आहे. ठीक आहे, सूत्रामध्ये टाकू. सूत्र काय म्हणते विषम संख्यांची बेरीज बरोबर पहिली संख्या. हे जे पहिली आणि शेवटची संख्या लागेल ना जेव्हा तुम्ही बेरीज काढता समसंख्यांची बेरीज काढता तर पहिली आणि शेवटची संख्यांचा विचार करत असताना समज विचार करायचा समाजी काढत असताना बेरीज संख्यांची. ठीक आहे, विषम संख्यांची जर बेरीज करत असाल तर पहिली आणि शेवटची संख्या सुद्धा विषमचाच विचार करायचा. ठीक आहे, तर म्हणून म्हणतो आहे की पहिली संख्या ही विषम असायला पाहिजे. 1 आहे का विषम हो आहे मग 1 घ्या ना. 1 पहिली विषम संख्या. ठीक आहे, 1 अधिक शेवटची संख्या 100 100 ही विषम संख्या आहे का नाही तर मग कोणती घ्यायची त्याच्या अगोदरची 99 घ्यायची भागीला 2. ठीक आहे, गुणिला एकूण संख्या काढलेली आहे. एकूण संख्या याच्यासाठी आपण काढल्या की हे याची गरज आहे. 50 जे आहेत ते काय आहेत एकूण संख्या आहेत. 50 केलं. ठीक आहे, 50 करायचं. 50 केल्यानंतर 99 अधिक 1 100 होता. ठीक आहे, भागीला 2 गुणिला 50. ठीक आहे, 50 गुणिला 50 इथे जर 100 मध्ये 2 चा भाग केला तर 50 उत्तर येते आणि ह्या गुणिला 50 जसच्या तसं ठेवलं. बघा गुणाकार याची साईडला करण्याची गरज नाही. 5 5 25 होतात. ठीक आहे, आणि हे 1 0 इथे द्यायचा हा 1 0 इथे द्यायचा 25 उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे, तर 25 हा पहिला पर्याय आहे तो जो आहे तो योग्य पर्याय आहे. ठीक आहे, हा आपलं उत्तर झालं. ठीक आहे,
25चे हे उत्तर यायला पाहिजे. तर या पद्धतीचे 2 शून्य आहे, 2 शून्य लावून टाकायचे, 5 5 25 होतात. गुणाकाराची ही ट्रिक्स आहे. ठीक आहे. तर इथे बघा काय केलं आपण, एकंदरीत विषम संख्येची बेरीज आहे. विषम असो सम असो 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांमध्ये 5 विषम असणार आणि 5 सम असणार. ठीक आहे. तर म्हणून इथे हा जो आहे तो 5 घेतलेला आहे. 5 का बरं घेतला, तर सम आणि विषम 1 ते 10 पर्यंत 5 असतात. गुणीला काय केलं, 10 का बरं केले, 10 पार्ट पडतात. 1 ते 10 1, 10 ते 20 2, 20 ते 30 3, 30 ते 40 4, असे किती पडतात, 10 पार्ट पडतात 1 ते 100च्या मधात. ठीक आहे. म्हणून 50 केलं. किंवा तुम्ही एकूण संख्या बघा, 1 ते 100 पर्यंत 100 एकूण संख्या आहेत, भागीला 2 करायचं, तर तुम्हाला एकूण संख्या 50 पण मिळतील. ठीक आहे. या टाईपचं आहे. बाकी सूत्रांमध्ये टाका. सूत्र वापरत असताना पहिली हे विषम संख्या आहे, शेवटची सुद्धा विषम संख्या आहे. जर नसेल लक्षात राहत तर त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. पहिली संख्या आणि शेवटची संख्या विचार करत असताना जे तुम्ही काढत आहे, सम काढत आहे की विषम काढत आहे, त्याचाच विचार तुम्ही इथे केला पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. लेकरांनो लक्ष द्या. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 काय म्हणतो, आता थोडा वेगळा आहे. आतापर्यंत सम आणि विषम संख्येची बेरीज फॉर्म्युला तोच लावायचा. आता प्रॅक्टिससाठी 3-4 प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला समजून येईल. ठीक आहे. डायरेक्ट घेऊया आपण. 21 ते 60 पर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती. फरक म्हणजे वजाबाकी. बेरीज करावं लागेल, समसंख्या विषम संख्यांची बेरीज करावं लागेल आणि त्यांच्यातली वजाबाकी करून तुम्हाला उत्तर काढावं लागेल. बघा मी याच्यामध्ये ट्रिक्स सांगणार आहोत. ठीक आहे. ट्रिक्स आहे की फरक काढत असताना फरक येतो किती. ठीक आहे. तर पूर्ण करायची गरज नाही, आपण ट्रिकच्या माध्यमातून डायरेक्ट याचं उत्तर काढू शकतो. ठीक आहे. बघा आता सर्वप्रथम ते एकूण संख्या, सम आणि विषम एकूण संख्या सारख्याच असतात. ठीक आहे. तर एकूण संख्या काढू आपण. एकूण संख्या. ठीक आहे. एकूण संख्या काय, हे एकूण संख्या कोणत्या रे बाबांनो, सम आणि विषम साठी दोन्हीसाठी सारख्याच. ठीक आहे. एकूण संख्या 1 ते 10 नैसर्गिक संख्यांमध्ये 5 असतात, सम आणि विषम संख्या, म्हणून 5 घेतो आहे तुम्ही. ठीक आहे. मी हे नोट डाऊन करून दिलं होतं. 1 ते 10 नैसर्गिक संख्यांमध्ये 5 आणि 5 हे विषम संख्या पण असतात आणि 5 सम संख्या पण असतात, म्हणून हे एकूण संख्या दोन्ही याच्यासाठी कामी पडेल. ठीक आहे. आता 5 तर केलं, आता पार्ट किती पडतात ते महत्वाचं आहे. जर बघतो म्हटलं 21 ते 30 1 पार्ट. ठीक आहे. 30 ते 40 2 पार्ट, 40 ते 50 3 पार्ट, 50 ते 60 4 पार्ट. 4 म्हटलं 4 पार्ट मध्ये डिवाइड होते. ठीक आहे. तर याला 4 करायचं. 5 20 20 हे तुम्ही मोजून बघाल तर 20 21 ते 60 मध्ये या एवढ्या दरम्यान जे आहे समसंख्या पण 20 आहे आणि विषम संख्या पण 20 आहे. मोजून बघाल तुम्हाला कळेल. ठीक आहे. तर हे ट्रिक्स आहे. 5 20. 5 काय, 1 ते 10 नैसर्गिक संख्यांमध्ये 5 हे विषम पण असते आणि सम पण संख्या असते, ते पण मोजून बघा. ठीक आहे. 5 4 काय, हे 4 पार्ट काढले, 21 ते 60च्या दरम्यानचा डिफरन्स काढला, 4 मिळेल, 40 मिळेल, म्हणजे 4 पार्ट मिळेल. ठीक आहे. 40 आहे म्हणजे 4 पार्ट. ठीक आहे. तर 520 होतात. 20 हे एकूण संख्या आलेल्या आहेत आपलं. ठीक आहे. तर किंवा तुम्ही जर 20 कसं आलं तर बघा, एकूण जर 21 ते 60 मधून 20 गेले, 20 काढायचं, तुम्हाला कळेल 40 मिळेल. 40 डिवाइड बाय n इक्वल टू ऑर मध्ये करतो. ठीक आहे. ऑर मध्ये जर करायचं झालं तर n डिवाइड बाय 2 जो होता फॉर्म्युला, n डिवाइड बाय 2 म्हणजे 40 डिवाइड बाय 2 जर केलं तर 20 येणार. ठीक आहे. बघा 40 60 घ्यायचं नाही, 60 याच्यासाठी नाही घ्यायचं, 21 ते 60 आहे, 1 ते 60 नाही. ठीक आहे. 21 ते 60 आहे, यांचा जर डिफरन्स काढला 40 मिळेल. 40 डिवाइड बाय 2 हे एकूण संख्या आहे. तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, याचा वापर कराल तर बेस्ट राहील. ठीक आहे. तुमच्यासाठी सांगतोय दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत, तुमच्यासाठी दोन्ही प्रकाराचं तुम्ही करू शकता. बघा एकूण संख्या जेव्हा फायनल झाली 20 एकूण संख्या इम्पॉर्टंट आहे. आता याच्यामध्ये माझं उत्तर जे आहे ते 20 आहे. ट्रिक्स नुसार जे एकूण संख्या येते तेच उत्तर असते. 20 जे आहे मी आधीच ऑलरेडी काय म्हणतो, 20 हे माझं उत्तर आहे. 20 काय आहे, उत्तर आहे, हे माझं उत्तर आहे. मी ऑलरेडी सॉल्व्ह करायच्या पहिले ट्रिक केलं. आता याला आपण सॉल्व्ह करून बघू. ठीक आहे. तर आपला फॉर्म्युला काय बघा, आता काळजीपूर्वक बघा, मी सांगतोय. माझं उत्तर अगोदर आलं, मी संख्यांची बेरीज केलेली नाही,
ना वजाबाकी केलेली आहे, ठीक आहे. तरी मी सांगत आहे एकूण संख्या जे असतात तेच याचा फरक असतो, फरक येतो 20. एकूण संख्या जे असतात तोच फरक असतो, ठीक आहे. तर 20 माझं उत्तर मी अगोदरच टिक केलेलं आहे, ठीक आहे. तर आता तुम्हाला सोडवून दाखवतो पूर्णपणे की 20 येते की नाही, ठीक आहे. तर बघा समसंख्या बेरीज मी शॉर्टकट मध्ये लिहितो, ठीक आहे. फॉर्म्युला सूत्र वापरतो. पहिले समसंख्या बेरीज, समसंख्याची बेरीज, ठीक आहे. समसंख्यांची बेरीज जर केली तर सूत्र काय म्हणतो, आपली पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2 गुणिला एकूण संख्या, ठीक आहे. एकूण संख्या पहिली संख्या. आता बघा समसंख्या आहे, ठीक आहे. समचाच विचार करायचा. 21 हे सम आहे का, नाही आहे. त्याच्या पुढची आहे, समजत आहे का 21 हे सम आहे का, नाही आहे. 22 आहे, तर 22 घ्यायची पहिली संख्या अधिक शेवटची संख्या 60 आहे, 60 सम आहे, समच पाहिजे, 60 घ्या भागीला 2 गुणिला एकूण संख्या किती आहे, 20 आहे. दोनही साठी 20च वापरायचं, ठीक आहे. 20, ठीक आहे. बघा जर तुम्ही बेरीज केली तर काय होईल, 22 अधिक 60 किती होईल, 82 भागीला 2 गुणिला 20. लेकरो लक्ष द्या, सॉल्व कसं करायचं, ठीक आहे. तर इथे जर मी सोडवलं बरोबर 82 भागीला 2 जर केले तर 41 येतं, ठीक आहे. 41 गुणिला 20. तुम्हाला जमत नसेल तर मी सांगितलं होतं की बाजूला करायचं 41 गुणिला 20. 20चा फाडा येतो का, 20 एक 20, हातच्याने 2, ठीक आहे. 20 चो 80, 80 मधून 82, तर इथे येतात तुम्हाला उत्तर मिळेल 820. 820 हे जे मिळालेलं उत्तर आहे हे आहे समसंख्यांची बेरीज, ठीक आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर विषम संख्या बेरीज. बघा विषम संख्या बेरीज, ठीक आहे. विषम संख्या बेरीज त्याची पण फॉर्म्युला हाच आहे, लिहत नाहीये, ठीक आहे. पहिली संख्या कोणती आहे, 21 हे विषम आहे, ठीक आहे. 21 अधिक शेवटची संख्या 60 आहे का, विषम नाही आहे, तर 59 घ्यायची, 59 अपॉन 2, ठीक आहे. एकूण संख्या दोन्ही साठी सारखेच 20, ठीक आहे. याला जर तुम्ही सोडवलं बरोबर मी देतो आहे 21. बघा तुम्हाला बेरीज करायची असेल तर ट्रिक्स आहे. 50 आणि 20 70 होतात, 90 1 10, 10 70 अधिक 10 80 होतात, ठीक आहे. तर 80 भागीला 2 गुणिला 20 बरोबर. याला मी खाली सोडवतो आहे, तर बघा 80 भागीला म्हणजे 2 म्हणजे 40 गुणिला 20, ठीक आहे. 4 दुनी 8 किती होणार 8, आणि हे 2 शून्य मी लावून देतो. बघा 40 गुणिला 20 जे आहे 4 दुनी 8 केला आणि 2 शून्य चिपकवले, ठीक आहे. तर या पद्धतीचा 800 उत्तर आलेले आहे. तर मी काय म्हणत आहे, आपल्याला विचारलेला आहे फरक काय, बरोबर. फरक बघा ह्या 820 मधून 800 वजाबाकी काय म्हटलेलं आहे बघा, सम व विषम संख्येच्या बेरजेतील फरक किती म्हटलेला आहे. तर बेरीज आलेला 820, एक बेरीज आलेला 800. 820 मधून 800 गेले तर फरक तुम्हाला मिळून जाईल 820. फरक म्हणजे काय, 20 चा फरक. मी ऑलरेडी सांगितलं होतं तुम्हाला की 20 हे उत्तर येते, ठीक आहे. 20 हे सॉल्व्ह करण्याची गरज नाही आहे तुम्हाला, मी ट्रिक सांगतोय, याची पण प्रॅक्टिस असू द्या, ठीक आहे. पण तुम्हाला ट्रिक सांगितलं होतं की 20 कसं येते हे सॉल्व्ह करायच्याच पहिले 20 उत्तर मी ऑलरेडी सांगितलं होतं. 20 हे उत्तर बरोबर आहे. तर या पद्धतीचं तुम्ही सॉल्व्ह करू शकता, नाही केलं तरी चालेल, पण करून बघा खात्रीपूर्वक. आपण अजून पुढचं गणित बघू ट्रिक्सनुसार. मी इथे सांगितलं होतं की 20 हे उत्तर आहे आपलं, ठीक आहे. तर ट्रिक्स वापरा, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. बघा लेकरांनो प्रश्न क्रमांक 6 काय म्हणतो, 1 ते 40 पर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरकाला 5 ने भागल्यास उत्तर काय येईल. आतापर्यंत फरक विचारला होता याच्या अगोदर, आता फरकाला भागल्याने किती येणार हे विचारलेलं आहे. तर लक्ष द्या, खूप सोपी आहे. ट्रिक्स प्रमाणे जर केलं तर उत्तर सांगतोय मी, डायरेक्ट उत्तर सांगतोय, ठीक आहे. तर उत्तर बघा कसं काढायचं. सगळ्यात पहिले मी सांगितलं होतं तुम्हाला एकूण संख्या काढायची. फॉर्म्युला माहित आहे तुम्हाला, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2 गुणिला एकूण संख्या, ते एकूण संख्या आहे.
एकूण संख्या म्हणजे काय, तर एकूण संख्या, एकूण समसंख्या आणि एकूण विषम संख्या, ठीक आहे, हे दोन्ही यांच्यासाठी कामी पडेल. एकूण संख्या किती येईल, एकूण संख्या कशी काढायची, 1 ते 10 नैसर्गिक संख्यांमध्ये हे 5 विषम संख्या असते आणि 5 समसंख्या असते, म्हणून हा 5 कॉमन ठेवायचा दोघांसाठी लागेल. ठीक आहे. आता किती पार्ट पडतात, 1 ते 10 1, 10 ते 20 2, 20 ते 30 3, ठीक आहे, 30 ते 40 4 पार्ट पडतात ना, तर गुणीला 4 करायचं. ठीक आहे. 5 किती येणार, 20 येणार. किंवा 1 ते 40 मध्ये एकूण संख्या किती, और मध्ये सांगतो. ठीक आहे, इक्वल टू n म्हणजे काय, एकूण संख्या. 1 ते 40 मध्ये किती संख्या आहे, 40 भागीला 2 किती येणार, 20 येणार. ठीक आहे. इथे सुद्धा 20 आणि इथे सुद्धा 20. आणि ट्रिक्स नुसार सांगितलं होतं डायरेक्ट उत्तर कसं काढायचं, 20 आहे, 20 फरक येतो. एकूण संख्या जे असतात तेच काय असतात, फरक असतो. फरक जर 20 आला, 20 ला जर 5 ने भागितलं तर 4 उत्तर मिळायला पाहिजे. मी अगोदरच टिक करून ठेवतो इथे उत्तर. माझं उत्तर आहे क्रमांक 3चं. ठीक आहे, क्रमांक 3चं माझं उत्तर आहे, कारण की मी एकूण संख्या 20 काढलेलं आहे. एकूण संख्या 20 म्हणजेच तो फरक आहे, बेरजेतला फरक आहे, आणि त्या फरकाला मी 5 ने भागितलं, म्हणजे 20 ला 5 ने भागितलं, 5 चोक 20 होतात, तर 4 ही बरोबर उत्तर आहे. बघूया आपण सोडवून. ठीक आहे, सोडवून मी फटाफट सोडवतो. एकूण संख्या, समसंख्यांची बेरीज. ठीक आहे, समसंख्या बेरीज. ठीक आहे, पूर्ण फॉर्म्युला लिहित नाही. पहिली संख्या, आता समसंख्याचं चालू आहे ना, पहिली संख्या कोणती आहे, 1 आहे. 1 ही समसंख्या आहे का, नाही. 1च्या नंतरची 2 ही समसंख्या आहे. अधिक शेवटची संख्या आहे 40 हे समसंख्या आहे का, हो आहे. 40 घ्यायचं, भागीला काय घ्यायचं, 2 घ्यायचं, गुणीला एकूण संख्या किती आहे, 20 आहे. ठीक आहे, 20 ही एकूण संख्या आहे. याला जर सोडवलं तुम्ही तर 40 अधिक 2 42 होतात. 42 भागीला 2 गुणीला हे 20. ठीक आहे, याला मी जर अजून सोडवलं तर काय येईल, 42 भागीला 2 म्हणजेच 21 होणार. ठीक आहे, 21 गुणीला 20 जर केलं मी, तुम्हाला कळत नसेल तर साईडला तुम्ही असं सोडू शकता. गुणीला 20 जर केलं तर बघा तुम्हाला मिळेल 20 एक 20, हाच्याने 2, 20 दुनी 40 आणि 2 42, 420 येतात. किती येतात, 420. तर हे झालं समसंख्या बेरीज, तो तुम्हाला भेटलं 420 उत्तर. ठीक आहे, हे महत्वाचं आहे, 420. ओके. आता मी वारंवार फॉर्म्युला सूत्र लिहून देत नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं, मी चेकआउट करतो माझं उत्तर 4 येते की नाही. ठीक आहे. विषम संख्या बेरीज. ठीक आहे, विषम संख्या बेरीज मध्ये जर बघितलं मी तर विषम संख्या बेरीज, पहिली संख्या 1 विषम आहे विषम. ठीक आहे, 1 घ्यायचं, अधिक मग काय केलं होतं, शेवटची संख्या 40 आहे. हे विषम आहे का, नाही. काय आहे, त्याच्या अगोदरची घ्यायची 39. ठीक आहे, भागीला 2. ठीक आहे, गुणीला एकूण संख्या किती आहे, 20 आहे. याला जर मी सोडवलं ते 39 अधिक 1 40 होतात. 40 भागीला 2 गुणीला हा 20 मी जसंच्या तसं घेतो. इकडे सोडवतो मी तर 40 भागीला 2 म्हणजे 20 दोन्ही भाग दिला तर 20 येणार. ठीक आहे, 2 दुनी 4 20 उरणार. 20 गुणीला 20 किती येते बाबांनो, तुम्हाला सांगितलं होतं मी. लेकरांनो तुम्हाला गुणाकाराची ट्रिक्स पण सांगितली होती की 20 किती येणार, इथे लिहितो. ठीक आहे, 20 गुणीला 20 किती येणार, 400. कसं, 2 गुणीला 2 4 होतात आणि हे 2 शून्य चिपकून द्यायचे. ठीक आहे, 400 येणार. तर बघा इथे जर झालं तर 400 आणि 420 आलं. फरक बघा, फरक जर मला काढायचा झाला तर काय घेईल मी, हे 420 आणि 400 आलं. 420 फरक म्हणजे वजाबाकी, 400 हे समसंख्यांची बेरीज वजाबाकी विषम संख्यांची बेरीज, याच्यातला फरक विचारलेला आहे. तो फरक मी काढतोय तर किती येणार, 20 येणार. बघा एकूण संख्या ज्या आहेत 20 आणि फरक सुद्धा 20 आलेला आहे. कळत आहे, हे जे 20 आलेलं आहे हे सुद्धा फरक आणि समसंख्या हे आलेले आहेत. हे 420 मधून 400 मी मायनस केलं तर 20 उत्तर मिळालं मला. ठीक आहे, तर 20 आलेला आहे. फरकाला जर भागितला तर 20 फरक, हा 20 फरक आहे भागीला 4 किती आहे, 5 ने भागायचं आहे. तर 5 ने जर भागितलं तर उत्तर 4 येईल. हे 4 उत्तर बघा बरोबर आहेत आपलं. ठीक आहे,
हे उत्तर झालेलं आहे. ठीक आहे. तर ट्रिक सांगितली होती एकूण संख्याचं म्हणजे फरक असतो आणि फरकाला जर 5 ने भागितलं तर 4 उत्तर येते. ठीक आहे. तर उत्तर आपलं योग्य आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. प्रश्न क्रमांक 7. आता आपण थोडंसं फास्ट मध्ये सॉल्व्ह करू. 1 ते 80 पर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरकाला 2 ने भागल्यास उत्तर काय? ट्रिक्स प्रमाणे सांगितलं होतं की एकूण संख्या जे असतं तोच फरक असतो. ते एकूण संख्या जर काढायचं झालं तर मी सांगितलं होतं 1 ते 10 नैसर्गिक संख्यांमध्ये 5 असतात. कुठून आणले 5 हा प्रश्न पडण्या अगोदरच मी सांगतोय 1 ते 10 मध्ये 5 ही समसंख्या पण असते आणि 5 ही विषम संख्या पण असते. 5 जे असतात संख्या, ठीक आहे, 5 संख्या विषम आणि सम असतात. ठीक आहे. ते 1 ते 80 मध्ये 8 पार्ट पडतात. डायरेक्ट सांगतो 8 पार्ट पडतात. 1 ते 80 मध्ये किती पार्ट पडतात? 8 पंचे 40. 40 एकूण संख्या झालं. किंवा ऑर मध्ये जर झालं इक्वल टू काही n/2 जर करतो म्हटलं तर 80 एकूण संख्या आहे. 80 भागिला 2 एकूण संख्या म्हणजे n नंबर ऑफ n किती आहे? 80 आहे. 2 इथे सुद्धा 40 उत्तर येतात. ठीक आहे. 40 या टाईपचं करू शकता तुम्ही जसं वाटेल तसं. ठीक आहे. आता बघा मी सांगितल्या ट्रिक्स प्रमाणे एकूण संख्या 40 आहे. एकूण संख्या 40 म्हणजे फरक पण 40 आहे. 2 ने जर भागितलं 20 उत्तर यायला पाहिजे. मी अगोदरच सांगतोय तुम्हाला की 20 उत्तर आहे. ठीक आहे. किती उत्तर आहे? 20 उत्तर आहे. आपण 20 उत्तर काढलं 40 ला डिवाइड बाय 2 करा फरकाला तर तुम्हाला 20 उत्तर मिळेल. हे ट्रिक्स आहे. तुमचं झालं इथे सॉल्व झालेलं आहे. तरी पण तुम्हाला कोणाला समजलं नसेल त्यांना एकदा पूर्ण प्रोसिजर समजून सांगतोय. ठीक आहे. सम संख्या बेरीज. ठीक आहे. समसंख्यांची बेरीज जे करतो आहे ते लक्ष द्या आता जाणीवपूर्वक. पहिली संख्या, ठीक आहे, पहिली संख्या अधिक पहिली संख्या किती आहे? 1 आहे. 1 हे समसंख्या आहे का? नाही. 1 च्या नंतर 2, 2 ही पहिली संख्या आहे. अधिक शेवटची संख्या 80, 80 हे समसंख्या आहे. चालेल, 80 हे शेवटची संख्या झाली. डिवाइड बाय 2 हे सूत्र आहे. ठीक आहे. गुणिला एकूण संख्या किती आहे? 40 आहे. 40 घ्या. याला जर मी सॉल्व्ह केलं तर 80 अधिक 2 म्हणजे 82 होतात भागीला 2. ठीक आहे. हा भागीला 2 घेतला गुणाकार 40. ठीक आहे. याला जर मी परत सॉल्व्ह केलं 82 भागीला 2 म्हणजे 41 गुणिला 40. जर मला गुणाकार साईडला करायचा झाल्यास तर मी काय करीन 41 गुणिला 40 जर करायचं झालं तर 1 0 0 होतात. 4 0 0 होतात. हातचा 1 0 घ्यावा लागतो. ठीक आहे. 4 1 4 4 4 16. ठीक आहे. तर याचं जर मी केलं बेरीज केली तर 0 अधिक 0 0 0 अधिक 4 4 6 आणि हा 1 1640 उत्तर यायला पाहिजे. 1640 उत्तर येणार. ठीक आहे. हे मिळालं समसंख्या बेरीज. तसंच जर मला विषम संख्या बेरीज पाहिजे, विषम संख्या बेरीज. ठीक आहे. बेरीज पहिली संख्या कोणती आहे? 1 हे विषमच आहे. 1 घ्यायचं. ठीक आहे. अधिक शेवटची संख्या 80 हे विषम नाही सम आहे. त्याच्या अगोदर घ्यायची 79. ठीक आहे. डिवाइड बाय 2 म्हणजे भागीला 2 गुणिला एकूण संख्या. हे जे 40 घेतले इथे सुद्धा 40 विषम संख्या असणार. 1 ते 80 मध्ये 40 हे सम पण असणार, 40 हे विषम पण असणार. ठीक आहे. याला जर मी सॉल्व्ह केलं तर 79 अधिक 1 80 होतात. 80 भागीला 2 गुणाकार 40. 40 हा घेतला गुणाकार. ठीक आहे. याला जर सोडवलं मी तर सोडवतो म्हटलं तर इथे बघा 80 भागीला 2 म्हणजे 40. ठीक आहे. गुणिला 40. ठीक आहे. 40 आणि 40 4 4 16 मी सांगितलं ते 2 शून्य देऊन द्या पहिले. ठीक आहे. 4 गुणिला 4 16. ठीक आहे. 1600 हे मिळालं तुम्हाला विषम संख्यांची बेरीज. तर याचा फरक जर काढतो म्हटलं इझिली आहे. 1640 मधून 1600 जर गेले फरक. ठीक आहे. फरक जर काढतो म्हटलं 1640 भागीला वजाबाकी. फरक म्हणजे वजाबाकी. 1640 वजाबाकी 1600 जर काढलं तर तुम्हाला 40 उत्तर मिळेल. 40 बघा एकूण संख्या पण आहे इथे आणि मॅच होतोय की नाही बघा. मी अगोदर सांगितलं होतं तुम्हाला ट्रिक्स पण सांगितली 40 आणि 40. तर याला जर भागायचं झालं 40 ला काय करायचं होतं? 40 भागीला कशाने? फरकाला 2 ने भागायचं होतं. तुमचं उत्तर 20 येणार आहे. मी 20 वर टिक करून ठेवलं होतं आधीच. हे जे 20 आहे हे उत्तर आहे आपलं.
बरोबर, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. बघा लेकरांनो, आता प्रश्न क्रमांक 8 आणि हा शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि इम्पॉर्टंट पण आहे. बघा याच्यासाठी की तुम्हाला इथे काही संख्या मेन्शन नाही केलेल्या आहेत. त्यांनी सरसकट म्हटलेलं आहे की 2 अंकी सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती. हे जे अंकी सांगितले आहेत ना, हे 2 ते खूप इम्पॉर्टंट आहे. 2 अंकी जर संख्या सुरुवात जर झाली तर कुठून होते, तर हे 2 अंकी बघूया आपण. 9 हे 1 अंकी आहे. 10 हे काय आहे, ते बनवावं लागेल ना तुम्हाला. 10 ते 2 अंकी, शेवटची 2 अंकी संख्या कोणती, सर्वात मोठ्यात मोठी 2 अंकी म्हणजे 99. ठीक आहे, 10 ते 99 मधले तुम्हाला सम आणि विषम संख्या काढायच्या. सम आणि विषम संख्यांची बेरीज करायची. विषम संख्यांची बेरीज करायची. तर याच्यासाठी सगळ्यात पहिले आता तुम्हाला बघायचं आहे एकूण संख्या. ठीक आहे, बघा आता एकूण संख्या. ठीक आहे, एकूण संख्या बघूया आपण. 5 हे असतातच, कसे असतात ते बघून घ्यायचा. ठीक आहे, 5 असतात. आता याच्यातील फरक जर बघितलं तुम्ही, 10 ते 90 आहे. ठीक आहे, 10 पासून स्टार्ट होते 90 पर्यंत. तर किती असणार बाबांनी सांगा बरं. 1 ते 90 पर्यंत असतं. 1 ते 100 पडले 10, तर त्याच्यातून एक पार्ट मायनस करायचा आहे. 9 होतात. किती होतात, 9. बघा 10 ते 99 मध्ये 9 पार्ट पडतात, ते बघून घ्यायचा. ठीक आहे, कसं आहे, 10 ते 99 मध्ये 1 ते 100 पर्यंत 10 पार्ट असतात. बरोबर. आता 10 मधून 1 ते 10 पर्यंत 10 पार्ट असतात. ठीक आहे, 10 मधून 1 ते 10 हा मायनस करायचा आहे, तर 9 पार्ट राहिले त्याच्यात. 9 पाचा 45 एकूण संख्या येईल. किंवा ऑर मध्ये जर सांगायचं झालं तर तुम्ही बघू शकता, n म्हणजे एकूण संख्या आहे. 90 संख्या आहे. 10 ते 99 मधून 9 जर काढलं, 10 काढलं तर एकूण 90 येतात. 90 संख्या असतात. ठीक आहे, 90 याच्यातून जर मोजाल 10 ते 99 तर 90 तुम्हाला मिळेल. 90 तिथे 45 येईल. ठीक आहे, असं पण तुम्ही करू शकता. ठीक आहे, तर एकूण संख्या 9 पाचा 45. पार्ट जो आहे, पार्ट म्हणजे 1 ते 10 पर्यंत 5 असतात, तर 9 पार्ट मध्ये किती असतात, 9 पाचा 45. ठीक आहे, तर आता बघा आपण डायरेक्ट काढू समसंख्या बेरीज. समसंख्या बेरीज जे आहे, तर पहिली संख्या कोणती आहे, 10. सम आहे ना, आहे 10. ठीक आहे, 10 अधिक 99 सम आहे का, नाही आहे, तर 98 घ्यायच्या, अगोदरची घ्यायची. गुणिला फरक किती आहे, 45. ठीक आहे, याला जर सोडवलं 98 अधिक 10 108 येणार. ठीक आहे, 108 बघून घे जा. 108 भागीला 2 गुणिला 45. ठीक आहे, 45. 108 भागीला 2 जर केलं, बघा 8चे अर्धे किती होतात, 4 आणि 100चे अर्धे 50 आणि 54. ठीक आहे, 54 व्हायला पाहिजे. ठीक आहे, 54 गुणिला 2 जर कराल तर 108 होईल. ठीक आहे, गुणिला 45 हे ट्रिक सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, तर बघा इथे 54 इथे करतोय गुणाकार. ठीक आहे, 54 गुणिला 45. ठीक आहे, 5 × 20 हातच्या 2. ठीक आहे, 5 5 25 आणि 2 27. इथे शून्य घेतो. 4 × 16 हाताला 1. ठीक आहे, 5 × 20 20 आणि 21 यांची जर बेरीज केली 0 6 12 आणि 1 13 हाताला 1. ठीक आहे, 13 2 4 आणि 2430. इथे यायला पाहिजे 2430. ठीक आहे, इथे येणार 2430 येणार. ठीक आहे, हे झालं तुम्हाला सांगू इच्छितो, हे झालं समसंख्या बेरीज. ठीक आहे, समसंख्या बेरीज. त्याच्यानंतर विषम संख्या बेरीज. याची बेरीज कशी करायची ते सांगतो. ठीक आहे, इक्वल टू काही पहिली संख्या किती आहे, 10 राहील का, सम आहे 11 पाहिजे. 11 अधिक शेवटची 99 चालेल, भागीला 2 गुणिला एकूण संख्या 45 आहे. याला जर सोडवलं तुम्ही, इकडे सोडवूया आपण. ठीक आहे, 11 आणि 99 आणि 1 100 होतात. 100 आणि 10 110 होतात. 99 अधिक 11 कोण बघा, 110 येईल. ठीक आहे, 110 भागीला 2 गुणिला
45. ठीक आहे, याला जर सॉल्व केले 110 म्हणजे 55 भागीला 2 म्हणजे बघा ना 50, 100चे 10चे अर्धे 5, 5 मिळवले 50 मध्ये, 100चे अर्धे 50, 50 आणि 5 55. ठीक आहे, तर हे ट्रिकी करायचं 45. ठीक आहे, तर इथे 55 गुणीला 45 करूया. 5 5 25, हातच्याले 2. ठीक आहे, 5 5 25, 25 आणि 2 27. ठीक आहे, 0 5 20, हातच्याले 2. ठीक आहे, 5 20 आणि 2 22. याची बेरीज दिली 5 7 आणि 4 2. ठीक आहे, तर इथे येणार 2475. 2475 2475 येणार. ठीक आहे, 2475 आलं. फरक जर काढायचा झाला तर फरक इथे काढतोय. ठीक आहे, मी फरक बघा 2475 मधून जर तुम्ही 2430 काढलं तर तुम्हाला 45चा फरक मिळेल. इथेच बघा फरक जर बघितला आपण की 2475 वजा 2430 जर काढला तर इथे येणार 45. बघा वजा बाकी करून बघा 45. तर मला सांगायचं एवढंच आहे विद्यार्थ्यांनो, लक्ष द्या लेकरांनो. ठीक आहे, की इथे बघा फरक जे काढलं 45, हा 45 उत्तर यायला पाहिजे. हे तुम्हाला सोडून दाखवलेलं आहे. इथेच आपलं उत्तर संपलं होतं, पण मी याच्यासाठी सोडून दाखवलं की येते की नाही ते तुम्ही बघा. ठीक आहे, हे फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. फक्त बेरीज विचारली तर हे सॉल्व्ह करून दाखवावं लागेल. जसं समसंख्यांची बेरीज म्हटलं, 2 अंकी समसंख्यांची, याचं उत्तर हे राहील विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, त्यावेळेस ट्रिक लागणार नाही, फक्त लागणार तर फक्त फॉर्म्युला लागेल. ठीक आहे, जर तुम्हाला समसंख्यांची बेरीज विचारली तर हे तुम्हाला फॉर्म्युल्यांनी सोडून दाखवावं लागेल. विषम संख्यांची विचारली असेल तर हे सुद्धा फॉर्म्युल्यांनी सोडवून दाखवावं लागेल. आणि जर तुम्हाला फरक विचारला असेल तर हे सोडवण्याची गरज नाही. 45 म्हणजे जे एकूण संख्या आहे, एकूण संख्या जी असते तेच तुमचं फरक असते. लक्षात ठेवायचं. समसंख्या आणि विषम संख्यामध्ये मी डायरेक्ट पहिलेच सांगितलं होतं तुम्हाला 45 हे उत्तर असायलाच पाहिजे. ठीक आहे, हे योग्य आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. आपला इथे पार्ट 4 आणि प्रकार 4 हा संपलेला आहे. समसंख्या आणि विषम संख्या. पुढील भागात आपण मूळ संख्या घेणार आहोत आणि त्याच्यावर आधारित प्रश्नसमूह घेणार आहोत. ठीक आहे, आणि तुम्हाला जर काही डाऊट वाटत असेल तर कमेंट करा. कमेंट करून तुम्ही आम्हाला कळवा. तुमच्या चुका जर होत असेल किंवा तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही कमेंट टाका. त्या कमेंटची दखल घेण्यात येईल, वेळेत दखल घेईल आणि तुम्हाला रिप्लाय मिळेल. या चॅनलचं तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजत असेल तर तुम्ही याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या मुलांपर्यंत पोहोचवा. हे गरिबासाठी घेतलेलं हाती काम आहे. ठीक आहे, हे काम जे आहे ते गरीब मुलांसाठीच घेतलेलं आहे. जे कोचिंग लावू शकत नाही त्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेलं आहे. फक्त तुमचा थोडा डाटा जळेल. ठीक आहे, तर यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन जरूर दाबा पुढचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी. चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.